मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रभाकर सर म्हणतात की खरंच विनायकचं असं येणं अपेक्षित नव्हतं, पण खरंच खूप छान झालं. आदिती मॅडम सुद्धा म्हणतात की हो, खरंच विनायक आला तर किती बरं वाटतंय. सर्वजण किती खुश आहे आणि तो सुद्धा किती साध्या पद्धतीने बोलत होता. प्रभाकर सर म्हणतात की हो खरंय, पण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विनायकच्या येण्याने काही काळ तरी दादा आणि वहिनी शांत राहतील. त्याचबरोबर आदिती मॅडम देखील म्हणतात की हो प्रभाकर, तुझं बरोबर आहे. मोठ्या जाऊबाई कशाही असल्या तरी त्या आधी एक आई आहेत आणि आपलं मूल आपल्याजवळ नसल्याचं दुःख काय असतं हे मला चांगलंच माहिती आहे, कारण हे दुःख मी स्वतः अनुभवलं आहे. त्यामुळे आता वहिनींना त्यांच्या येण्याचा आनंद साजरा करू द्यात. आणि जर का या काळात जर त्या शांत राहिल्या किंवा वहिनींमध्ये जर काही फरक पडला तर गोष्ट चांगलीच आहे. त्यावर पल्लवी आणि प्रभाकर सर देखील होकार देतात. आदिती मॅम म्हणतात की विनायकच्या येण्याने खरंच घर खूप प्रसन्न झालंय. मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि आजचं लाईक्सचं टार्गेट असणारे 2000 लाईक्स, त्यामुळे आमचं लाईक्सचं टार्गेट नक्की पूर्ण करा. आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट दर्शवल्या जातील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. तर इकडे विनायक आणि मेघना त्यांच्या खोलीत असतात. विनायक मेघनाला म्हणतो की अरे वा, छान टापटीप ठेवली आहे खोली तू. अगदी तुला माहीत होतं की मी आधीच येणार आहे. मेघना म्हणते की मला जर खरंच माहीत असतं ना की तुम्ही येणार आहात तर यापेक्षाही काहीतरी वेगळं केलं असतं मी. मला माहिती आहे की तुम्हाला सर्व काही टापटीप लागतं. अहो, या सगळ्यामध्ये माझा गोडाचा शिरा बनवायचा राहिला. तुम्हाला गोड आवडतं ना. आणि मेघना पुन्हा एकदा गोंधळायला लागते. विनायक म्हणतो की अगं मेघना, आलोय ना मी आता, त्यामुळे रिलॅक्स. मेघना म्हणते की तुम्हाला आवरायचं असेल ना, असं म्हणून ती कपाटाजवळ जाते. तेव्हा विनायक मनातल्या मनात म्हणत असतो, शी, किती टिपिकल बायको ही. हिच्याबरोबर एक दिवस राहायचं म्हणजे शी. पण आता काय, काही दिवस ही कटकट सहन करावी लागणार. मेघना तिकडनं जात असताना विनायक पुन्हा एकदा मेघनाला थांबवतो आणि म्हणतो की माझ्यामुळे तुला जो काही त्रास झाला त्यासाठी खूप सॉरी. आणि म्हणतो की आज मी सगळ्यांसाठी गिफ्ट आणले पण तुझ्यासाठी नाही आणलं. मेघना म्हणते की तुम्ही आलात हेच माझ्यासाठी खूप काही आहे. तेव्हा विनायक तिच्या अंगावर एक साडी टाकतो. हे बघून मेघना अजूनच खूप खुश होते. विनायक म्हणतो की तुला माहिती आहे USA मी सगळ्यात जास्त मिस काय केलं ते. मेघना त्याला कुतूहलाने विचारते की काय केलं. विनायक म्हणतो की असं नाही, आधी तू हस बरं. मेघना हसते तेव्हा विनायक म्हणतो की असं नाही, अजून हस. मेघना अजून जोरात हसते तेव्हा विनायक म्हणतो की तुझ्या गालावरची खळी. तेव्हा मेघना लगेच विनायकला मिठी मारते आणि नाईलाजाने का होईना विनायकलाही मेघनाला मिठी मारावी लागते. इकडे मोठी आई आणि मोठे काका मात्र खूपच खुश असतात. ते म्हणत असतात की विनायकची एंट्री खूपच छान झाली आहे. तितक्यातच तिथे विनायक येतो. विनायक मोठ्या काकांना म्हणत असतो, बाबा हे बघा, तुमच्या सांगण्यावरून मी तिकडची सगळी महत्त्वाची कामं सोडून आलोय. त्यामुळं तुम्ही मला सांगा की इकडे काय सिच्युएशन आहे ती. त्याबरोबर मोठे काका सांगायला लागतात की मी आणि तुझ्या आईने त्या आदिती आणि शांतनूकडून हक्कसोड पत्रावर सह्या करून घेतल्या आहेत. आणि मग मोठे काका पल्लवीने कागद चोरल्यापासून ते मोठ्या आईने तिच्या खोलीतून चोरल्यापर्यंत सगळं काही सांगू लागतात. तेव्हा मोठे काका म्हणतात की तुझ्या मोठ्या आईने तर मला नाकी नऊ आणले होते. मोठी आई म्हणते की मी काय तुम्हाला नाकी नऊ आणलं. मोठे काका म्हणतात की मला माहिती आहे ना की तुला माझी सत्ता हवी आहे. मोठी आई म्हणते की ही फक्त तुमची नाही तर माझी सुद्धा आहे. आणि मग बघता बघता त्या दोघांमध्ये भांडणं व्हायला लागतं. विनायक त्या दोघांच्या मध्ये पडतो आणि म्हणतो, आई बाबा काय हे, इतक्या वर्षानंतर मी घरी परत आलोय आणि तुम्ही दोघंही भांडताय. वाव, इट्स ग्रेट. ते दोघंही गप्प होतात. विनायक म्हणतो की आता तुम्ही सगळं काही माझ्यावर सोडा, अगदी काहीही काळजी करू नका. ती पल्लवी असू दे नाही तर दुसरं कोणीतरी, माझ्यापासून आता कोणीही सुटू शकणार नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पल्लवी शांतनूसाठी चहा घेऊन येते.
पल्लवी म्हणते की शांतनू अहो काय चाललंय तुमचं, तुम्ही तर फक्त कामच करताय. तेव्हा शांतनू पल्लवीला म्हणतो की ये आणि बस. मग काय आज खूप खुश दिसतीयस तू, काय कारण काय एवढं खुश असण्याचं. तेव्हा पल्लवी शांतनूला सांगते की नाही हो असं खास इतकं काही नाही, पण विनायक भाऊजींच्या येण्याने घर किती छान वाटतंय ना. म्हणजे बघा ना किती प्रसन्न वाटतंय सगळीकडे. नाहीतर मेघनाताईंना उदास बसलेलं बघितलं होतं मी, पण आता त्याच मेघनाताई बघा ना किती फ्रेश वाटताय आणि खुशही वाटताय. शांतनू म्हणतो की खरंय, पण मला ना मोठी आईची एक गोष्ट नाही आवडली. मोठ्या आईने असं नव्हतं वागायला पाहिजे. पल्लवी विचारते की काय नाही पटलं तुम्हाला, काय झालं. शांतनू म्हणतो की अगं ती मेघना वहिनींना सगळ्यांसमोर कशी बोलली. आता तिचा नवरा एवढ्या दिवसांतून घरी परत आलाय, शक्य आहे ना की तिचा गोंधळ उडू शकतो ते. मग आपण सर्वांनी तिला समजून घेतलं पाहिजे. तिच्या नवऱ्याला काय हवं काय नको हे का जर तिला विचारावंसं वाटत असेल तर मग मोठ्या आईने तिला हे सर्व विचारून द्यायला पाहिजे ना. तिने सतत असं तिला अडवायला नको होतं. त्याचबरोबर पल्लवी म्हणते की हो बरोबर आहे तुमचं. विनायक मात्र त्या दोघांचं बोलणं चोरून ऐकत होता. तो मनात विचार करतो, आजपर्यंत तर हा शांतनू अगदी श्रावण बाळ होता, मग आता याला असं अचानक काय झालं की याला फक्त आईच्याच चुका दिसायला लागल्यात. आता मला हे सगळं काही व्यवस्थितच बघावं लागेल. त्यानंतर इथे घरातली सर्वजण जेवायला आलेले असतात. सर्वांना ताटं वाढली जातात. ताटं बघून मोठे काका ओरडतात आणि म्हणतात की काय हे आमची मस्करी लावली आहे का. फक्त एवढंसं जेवण वाढलंय आम्हाला, काय चाललंय तुमचं. काय विभावरी मेघना, स्वयंपाक कोणी केलाय आजचा. तेव्हा विभावरी आणि मेघना बिचारा घाबरून गप्प राहतात. पण आदिती माम म्हणतात की मी केलाय स्वयंपाक. तेव्हा प्रभाकर सर आदिती मामला म्हणतात की काय हे आदिती, का केलंस असं. सर्वांच्या ताटामध्ये एवढंसं का वाढलंय. त्यावर आदिती माम काही बोलणार तेवढ्यात मोठे काका बोलायला लागतात, जे काम आपल्याला जमत नाही ते करायला तरी जायचं कशाला. जमत नाही ते केलं की मग असंच होतं. तेव्हा मोठी आईसुद्धा आदिती मामला दोष द्यायला लागते. पल्लवी देखील म्हणते की हो बरोबर आहे मोठ्या आईंचं, काय चाललंय तुमचं. आई का केलं तुम्ही असं. अच्छा, म्हणजे मोठ्या आईने तुम्हाला दिलेलं चॅलेंज तुम्ही जिंकून दाखवलं आणि म्हणून तुम्ही त्यांच्यावर राग काढण्यासाठी हे असं काहीतरी केलं, म्हणून काय मग सगळ्यांना उपाशी ठेवायचं का. तेव्हा मोठी आई म्हणते की हो पल्लवी, मलाही तुझंच योग्य वाटतंय. या आदितीने माझ्यावर राग काढण्यासाठीच हे असं केलंय. त्यावर प्रभाकर सर म्हणतात की आदिती हे सर्व काय आहे मला नक्की कळेल का. मग आदिती मॅम घडलेला सर्व प्रकार प्रभाकर सरांना सांगतात. 200 रुपये भाजीचा. त्याचबरोबर मोठी आई देखील विषय वाढवायला लागते. ती म्हणत असते की घर चालवायला तुझ्याकडनं शिकायला नकोय मला. त्याचबरोबर प्रभाकर सर म्हणतात की वहिनी मला असं वाटतं विनायक खूप दिवसांनंतर आपल्याबरोबर जेवायला आलाय, त्यामुळं आजच्या दिवस तरी त्याच्यासमोर हे सगळं नको करायला. मोठी आई म्हणते की भाऊजी हे तुम्ही मला नका तुमच्या बायकोला सांगा. त्याचबरोबर विनायक लगेच म्हणतो की 1 मिनिट आई, मला आदिती काकू जे काही बोलल्या ते सगळं पटतंय. हे ऐकून आदिती मॅडमला आणि बाकीच्या सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. आणि मित्रांनो आजचा हा एपिसोड इथेच संपतो. तर मित्रांनो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की मोठी आई आणि विनायक दोघेही बसलेले असतात. तेव्हा मोठी आई म्हणते की विनायक, तुला तुझ्या आईचा असा अपमान झालेला आवडेल का आणि तुला ते सहन होईल का. तेव्हा विनायक म्हणतो की नाही होणार. यापुढे या घरात मी तुझा अपमान होऊ देणार नाही. आणि मग मनात म्हणतो की लवकरच सगळी सत्ता फक्त माझ्या हातात असेल. तर इकडे शिपाई मोठ्या काकांकडे येतो आणि म्हणतो की नोटीस आहे मीटिंगची. तेव्हा मोठे काका म्हणतात की माझ्याशिवाय मीटिंग कोणी लावली. तेव्हा तो शिपाई म्हणतो की विनायक सर, नवीन आले कोणीतरी. हे ऐकल्यावर मोठे काका जोरात नोटीसचा कागद फेकून देतात आणि जोरात उठतात आणि म्हणतात विनायकने मीटिंग लावली आणि तेही परस्पर आणि मला न सांगता. तर आता विनायकने मीटिंग लावल्यामुळे पुढे काय काय होईल हे आपल्याला पुढील भागातच कळेल. तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा
आणि स्वाभिमानचे सेपरेट रिव्ह्यूज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते मानसी पावसकर, गीता चंदेर, योगेश मेश्रम, आशा नागरे, आनंद केसवानी, निकिता दोशी, पूनम, रेश्मा भगत, योगेश टोनसाली, नीलम गीते, मुकुंद कुलकर्णी, अलका पाटील, मुकुंद कुलकर्णी, अंजली गायकवाड, पूजा कांबळे, सोनाली पराड, पूजा शिंदे, रवींद्र कोमनक, शैला मांडगे, खुशी राजा, मंथन जांभळे, उज्ज्वला मेंढे, अनुराग पगारे, निकिता दोशी, सोनाली पराड या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.